सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय. छावा संघटनेच्या वतीने आम्ही वारंवार जिल्हाधिकारी साहेब, अप्पर जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, सन्माननीय तलाठी साहेब, ग्रामसेवक पिंपळवाडी गावचे यांना वारंवार निवेदनपत्राद्वारे कळवण्यात आले होते की बेकायदेशीर प्रदूषण नियमांचे उल्लंघन करून ज्या वीट भट्ट्या पिंपळवाडी गावात चालू आहे त्या त्वरित बंद करण्यात याव्यात. त्या भट्ट्या त्यांनी 26 जानेवारी रोजी पिंपळवाडी गावामध्ये प्रस्ताव मंजूर केला ग्रामसभेमध्ये त्या वीट भट्ट्या बंदचा, पण अजूनही त्या वीट भट्ट्या चालूच आहे. त्यामुळे आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहे, पहिली मागणी आमची 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ग्रामसभेच्या ठरावाची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. दुसरी मागणी आहे श्री दत्तात्रय साहेबराव मंडलिक यांच्या वीट भट्टीवर 15 वर्षे बालमजुराच्या मृत्यूस जबाबदार धरून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तिसरी मागणी आहे मौजे पिंपळवाडी गावातील बेकायदेशीर वीट भट्ट्यांमुळे अनेक प्रकारचे प्रदूषण वाढत असून त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकावर धूळ व खराब रस्ते, धुराचे प्रदूषण, वातावरणात उष्णता इत्यादीमुळे या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून डोक्याचे, कानाचे, घशाचे, फुफ्फुसाचे इत्यादी आजार वाढत आहे. ते बंद होण्यासाठी ग्रामपंचायतने व तिथल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात. चौथी मागणी अशी आहे पिंपळवाडी ग्रामपंचायत वीट भट्ट्यांवर बालमजूरबाबत धोरण व मार्गदर्शन करावे. पुरुष व स्त्रिया मजुरांची आणि सर्व वीट भट्ट्यांचे सर्वेक्षण करून कार्यवाही असावी ही नम्र विनंती. पाचवी मागणी आहे सदर मौजे गावातील पिंपळवाडी येथे वीट भट्ट्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सोयीत जपणाऱ्या शासन प्रशासन अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सहावी मागणी आहे पिंपळवाडी गाव हद्दीतील सर्व वीट भट्ट्यांचा पंचनामा करून सर्व वीट भट्ट्या शासनाने लवकरात लवकर ताब्यात घेण्यात याव्या. सातवी मागणी आहे 26 जानेवारी रोजी वीट भट्टी बंदचा ग्रामसभेचा ठराव धुडकावून लावणाऱ्या सर्व वीट भट्टी मालक व जागा मालक यांच्यावर फौजदारी पात्र गुन्हा दाखल करण्यात यावा.